हे साखरीचं घर, आजीचं घर. हे जाऊ नको बदो. गुरं आहेत का बघा, तिकडं वाडा असेल बाच्याचा. हा इकडे आलोय वर्षांनी मस्त 15-20 मिनिटं मी आता चोक करले. त्या तोपर्यंत काय केलंस? मॅगी. एवढं टमाटर झालं. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आलेलं आहे गावी आणि आता आम्ही चाललेलो आहोत साखरीला. साखरीचे व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून बघितले असाल. त्यावेळेस आम्ही जायचो, ती वेगळी लगबग असायची जातानाची. आता पण आहे, परंतु आम्ही साखरीत जायचो ते खास करून मामींना भेटायला. आणि आता ते तसं नाही आहे, पूर्ण परिस्थिती चेंज झालेली आहे, म्हणजे मामीच नाही आता आपल्यामध्ये. तर ते खूप वेगळंच वाटतं मनाला. आपण जातो आहे तर तिथे कोणाला भेटणार? ठीक आहे, आता वर्षाची मोठी आई वगैरे आहे, मामी आहे, त्या बाकी आपले नातेवाईक आहेत, परंतु ती जी अटॅचमेंट होती ना आम्ही जे जायचो पूर्वीच्या वेळेस, सो ते थोडं कुठेतरी मिस करतो आपण, म्हणजे आणि ते मिस होणारच. हां, पण त्यातल्या त्यात काही म्हणा, आपल्या आयुष्यात किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी ह्या फिक्स नसतात. काही ना काहीतरी ते अप अँड डाऊन होतच असतात आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात होणार आहे. हे कोणी ते कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेलं नाहीच आहे. पण आम्ही एक मामींसाठी बांधलेलं घर हे त्यांच्या आठवणीतले घर, म्हणजे त्यांना जरी नाही भेटलं तरी त्या घराला भेटून आलं तरी असं वाटतं आम्हाला की मामीलाच भेटायला चाललो आहे. तर त्या हिशोबाने आम्ही आठवणी सगळ्यात. सो आम्ही आता प्रज्ञू आहे गावी इकडे बघा. प्रज्ञू आजीला भेटायला जायचं तेव्हा शेवटला त्याची भेट नाहीच झाली. शेवटी आम्ही मला वाटतं गणपतीला आणली आम्ही तेव्हाच, नंतर नाही. 2 महिने. हां, त्या मागच्या वेळेस बघा एका वेळेस प्रज्ञू विचारत होता आजी कुठे आहे. सो ते सगळे क्षण आम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये तर आहेतच. पण आत्ता आम्ही चाललो आहे फायनली बऱ्याच दिवसानंतर. मला वाटतं गणपतीला आपण गेलो ना, तो होतीस तेव्हा, नंतर तर नाहीच. मी म्हणजे गावी आले की मी साखरीला फेरी मारतेच. माझं माहेर आहे, आईसाठी बांधलेलं घर आहे, त्याच्यामुळे ते जावंसं वाटतं तिकडे. जरी बरोबर म्हणतात ना आता आई वगैरे नाही, तरी पण त्या काही आठवणी आहेत तिकडच्या. मेन म्हणजे आपली गाडी चालू होती काय बघायला लागेल पहिले, चावी घेतली ना, कारण सध्या थंडी खूप पडते. पेट्रोल घे एक बॉटल मला वाटतं. बाय मनी, बाय बाय. हेपर्यंत घर सांभाळतो. बाहेर राहिली ती काय रस्ते भरपूरच घरात जायचे. सदू आपली गाडी चालू होईल काय? झाले चालू. गाडी बऱ्याच दिवसांनी चालू केली की असं होतं. बघताय मंडळी, या साईडला मोहर मस्त आलाय आंब्यानं. काय कलमं मस्त आलीत. असा मोहर आता बारीक बारीक करायला लागतील ना 15 दिवसामध्ये. नंतर मग महिन्याभरात आणखीन मोठ्या होतील. आणि खलाटीमध्ये पाहता इकडे कुंपण घातले ना, कडवी पावडी लावली सध्या. आम्ही आता आलो आहे रोडवरती आणि गावातनं बाहेर पडतानाचा हा नजारा आहे. सकाळची 10 वाजेपर्यंत थंडी असते जरी ऊन आला तरी. आता दुपारचं जरा ही आता ऊन जरी झालं असेल ना तरी जरा हवा असं वाटतं ना पदू. ऊन जरा कडक असतं. लोक ह्या टायमाला फाटीबिटी फोडायची कवल तोडायची कामं ह्यासाठी करतात की ऊन कोवळं असतं, म्हणजे दुपारचं 12-1 वाजता पण ऊन असं म्हणजे हवा असं वाटतं ह्या टायमाला थंडीतनं. म्हणून लोक रानातली कामं करून घेतात, पातेरी बितेरी जमायची कामं. आपल्या आंब्याला मोराला का बघूया. हां, आत्ता असं पालवी आले मोहर. मला वाटतं लेट येईल त्याला. पालवी आले त्याला. पूर्ण तारा आहे रे. हातनं जरा 1 नंबर आहे टायमिंग. कसला निकार तारा आहे बघ. बऱ्याच दिवसानंतर चाललो आहे साखरीला आम्ही. आपली स्कूटी आहे, बरं पडतं आणि जवळ आहे. साखरी आमच्यापासून एक 4-5 किलोमीटरवरतीच आहे. हां, 4 महिन्याने झालं आहे. व्यू बघा खालचा मस्त ओटी आहे आता. आणि हा पूर्ण साफसूफ केला रे इकडे एकदम. ती बघ केळशी दिसली केळशी बघो. साखरीचा रस्ता बघ किती डेंजर आहे बघू रस्ता. खडी आहे, खडीवरनं कोण पण पडेल. एकदम खतरनाक रस्ता आहे. ते जाऊ नको बघू ना. पाय सर आहे विहिरीजवळ आमच्या साखरीच्या. इथे एकेकाळी सगळे पियासाठी वगैरे पाणी घेऊन जायचे. आता येत नाही. आता पण विहिरीचं पाणी असंच वेस्ट. आता धुवायला पण, कपडे धुवायला पण कोण येत नाही.
गार्डन कुठे गेलं रे पदू? व्यवस्थित करा पाहिजे ऍक्च्युली पाणी तुम्ही सोडायला पाहिजे आतमध्ये. पाण्याचं फुल आहे ते विहिरीला. हा, दे. पदू किती दिवसांनी आलास गावाला? गावात वाटतं तुला कोंबडी आहे फक्त कोकणी आता कुणाचा पदू अगं कुणाचा कुठल्या आजीचा आजीचा. चला एकदाचं पोचले साखरेला. हे घर आहे जिथे आम्ही तुम्हाला खूप साऱ्या घराची व्हिडिओ दाखवलेले आहेत. हे घर बांधताना सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आमच्या खूप साऱ्या आठवणी तिथल्या आणि प्रांजू प्रज्ञूच्या पण आठवणी आहेत त्यांच्या लहानपणीच्या इथल्या. होय. पंखा नको ते थंडी लागते एवढी. गावाला थंडी किती पडली बाबू? थोडा नव्हते. ओके तू बसली ती पूर्व दिशा. जर बिस्त पेटवूया चाय बी करूया. किचन इथं आम्हाला गॅस घ्यायचा मुहूर्त नाही आलाय. त्यासाठी 8-10 दिवस सुट्टीवर यायला पाहिजे आपल्याला. हे साखरीचं घर आजीचं घर. मगिलदार बघूया काय ते. चेंज झाले एक पण झाड नाही. टोमॅटो वगैरे आवडते. टोमॅटो किती झाले? एक पण झाड नाही. अरे हा रे टोमॅटो खूप झालेत. लपतोय तो टोमॅटो. एवढे टोमॅटो झाले. पाण्याचा असल्यावरती पाण्याचे असतात. झाडावर पिकलेत. हो काढ मी एक. काय तुम्हाला काढून खायचं सांगा. हो दिसत नाही. बरं फ्रेश आहे एकदम ओरिजिनल. खा पदू. आता कोण खाता? खाय बघ दाखव. हा बघ इकडचं प्लास्टर करायचं होतं. ती एक आठवण तुम्हाला सांगते. माझी आईची एवढी धावाधाव होती ना त्या टायमाला. म्हणजे तिथे काय माहिती रेती आणली होती. सगळी तयारी केलेली आणि तिचं म्हणणं की हे प्लास्टरचं काम करून घेऊया लवकर करून घेऊया अशी ती म्हणायची. मी म्हटलं घाई कशाला करतेस, करू आपण निवांत. कशाला तू स्वतःची जीवाची वडातण करून घेतेस. शेवटी राहिलंच ते प्लास्टर करायचं. हां त्याला ती असताना केलं असतं तर म्हणजे कसं ती लक्ष ठेवलं असतं. आता आपल्याला खास येऊन इथे थांबावं लागणार करून घ्यावं लागणार आहे. इथे एक आपल्याला सोफा घ्यायचा आहे बसायला. टॅरेसवरनं मस्त दिसत. आजीची गुरा बघायला जाऊ नंतर. आता नाही तिकडे काटवाडा आता तिकडे असतात. गावाकडे ह्या टायमाला कोण नसतं. शांतता असते पूर्ण. साखरीच्या गावात पण इकडे खूप कमी माणसं आहेत. सगळी जास्त करून मुंबईला स्थलांतरित झालेत फॅमिली घेऊन. अगदी नेमकीच माणसं गावाला आहेत. आणि एक टायमाला गुरं ढोरं मुलं शाळेत शिकायला असायचे. वेगळी परिस्थिती होती. सगळं बदललं. कोकणातल्या गावचा सगळा चेहरामोहरच बदलला आहे. सगळ्या गावची हीच अवस्था आहे. तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर साखरीचं गाव दिसेल आणि मामींचं घर दिसलं असेल. तुम्ही बऱ्याच जणांनी असं आम्ही मागचे पण व्हिडिओ साखरीची केली ना त्यावेळेस बरेच जण बोलत होते की दादा आम्हाला माहितीच नाही मामींचं असं झालं ते. काय जण मध्ये व्हिडिओ बघायचे बंद दिलेले असतात किंवा बिझी असतात कुठेतरी. त्यांना लक्षात नसतं. तर मग त्यांना माहिती नाही तर त्यांच्यासाठी पण जुने अपडेट मला बघा व्हिडिओ आपले. मामी आपल्यात नाहीत आता आणि आम्ही यायचो तेव्हा किती भारी एक्साइटमेंट असायची सगळी. नाही चहा करू का काय करू. आता आम्ही इकडे येऊन काहीतरी खातोय. फ्रेश आहे एकदम झाडावर तोडलेला टोमॅटो. करकरीत एकदम कुरकुरीत. टोमॅटो खायलाही मस्त लागतो बघ. मस्त. चला आम्ही चाललोय वरती आता. चहा बनवणार होतीस ना तू? सगळा ठावठिकाणा करून टाकला एकदम. आता किती क्लीन झाला. किती असायचं. आई असायची ना तेव्हा इथपर्यंत तिचा मागा भरलेला असायचा. एवढा पूर्ण असं काय ना काय खाडूक माडूक. म्हणजे ते गावाला काय गोष्टी असतात ते टाकत नाही लोक. तुम्हाला काय माहिती मी टाकायला गेली तुला काय माहिती आहे. कामाची वस्तू आहे. लागतात त्या पिशव्या सगळं जमून ठेवले डबे बिबे. तांदूळ आम्ही शेवटच्या केलेला तो भात आम्ही ह्यात ठेवलेला भरडून. हा इथे माती जमा होते तसे धूळ पण त्याच्याला आता आलेली म्हणून ना म्हणून तिने साफसफाई केल्या नाही.
10-15 दिवस जरी बंद असेल तरी धूळ जमा होणार. जमा होणार. तिथे धूळ जमा होते म्हणजे येऊन जाऊन राहायला लागलं आपल्याला. माहेरची साडी लावते पिक्चर. माहेरची साडी. आजीला नुसती सतवायची. आजी आम्हाला झोपाळा करून दे, झोपाळा करून दे. ए ओरडू नका. काय म्हणायचं? ठेव खाली डाव्यात त्या माझ्या केळीवरती अटॅक केला त्याने. पूर्ण केळीला अटॅक केला. अरे कसली झाले बघ ते. ओय पप्पा त्याला पकडा ते. काय म्हणायचं? थंडीच्या टायमाला असं वातावरण आहे एकदम गावाला. हा पांढरा पांढरा आहे ते काय? ते पुलाचं काम चालू आहे का बंद आहे का माहित नाही. कोण ना कोणती मध्ये खो घालतच काय ना काहीतरी. मागच्या वेळेस पूल बनत होता. कोणी ते काय केस केली वाळूची टेकडी काय आहे ते काय करून. काय काय गोष्टी गरजेच्या आहेत ना. हां गरजेच्या काय गोष्टी. पण तरी बोलणं बंद झाले काम आता. पहिले मस्त म्हणजे चांगलं काम जोमाने चालू झालेलं पण काय ते गावाला गेला तिकडे माहिती पडेल काय स्टोरी काय नेमकी ती. हा माहिती. आम्हाला असं वाटत होतं की ब्रिज झाला तर खूप आम्ही कनेक्ट होऊ दापोली आणि बाकीच्या गोष्टींसाठी. केळशी तर आम्हाला 15 मिनिटाचं काम आहे इथून. काय सिक्रेट बॉक्स आहे का? नाचणे आजीसने बियाणं ठेवलेले नाचणे असतील बघ. वर या संसारामध्ये लय आजीच बाई ती करायची ती किती सांगायची काय करू नको ते बघ. नाचणे आता हे झाले बघ. वरी आहेत ते बियाणं ठेवलेले मला वाटतं. वरी आहे आणि नाचणी आहे. काय बनवतो पाडशील ती काय पूड आहे ती आणि साखर असते. ह्या वेली आहेत सुकले आहेत तरी पण ह्या पाण्यात भिजवून पण कामाला येतात. बिस्किट खायला या चाय प्यायला. माणसं आली होती. पदूच्या आवडीचं बिस्किट. आता मस्त समा झाला रे खालतं खेकड्या इथे जायला कालवाना जायला. इकडे आलो आहे वर्षाने मस्त 15-20 मिनटं मी आता चोक काढली. त्या तोपर्यंत काय केलंस? मॅगी बनवली आवडीची. मंडळी आम्ही निवांत बसलो होतो घरी. थोडा रेस्ट केला. चहा वगैरे झाला. आम्ही मॅगी पण केली. आणि आज आम्हाला ह्या घरामध्ये मामींची आठवण तर आहेतच परंतु एक अशी वस्तू सापडली ना त्याच्यामध्ये माहीत नाही हे सगळं माहीत नाही अचानक झालेलं आहे. म्हणजे आपला जिओचा फोन असतो ना त्या फोनमध्ये खूप सारे अगोदरचे कॉल ॲटोमॅटिक रेकॉर्ड झालेले आहेत. माहीत नाही आणि 1 वर्ष पूर्ण रेकॉर्ड आम्ही जेवढ्या पण वेळा फोन केले त्याच्याने केले वर्षाने केले जेवढं पण आम्ही बोललो ना ते सगळं रेकॉर्ड झालेलं आहे याच्यामध्ये. माहित नाही कसं काय ते. जिओचा फोन टाक कुठला तो हे जिओचे जे 1400-1500 भेटायचे ना फोन त्या मामींसाठी मी फोन घेतला होता. मध्ये तिचा फोन काहीतरी बंद पडला होता आणि मग नंतर कोणी तिला चालू करून दिलं. कदाचित झालं असेल ऑटो रेकॉर्डिंगचं ते चालू झालं होतं. आणि बरोबर मला वाटतं 2023 पासून ते 2024 पर्यंत एक म्हणजे आजारी पडायच्या 2023 ते 24 म्हणजे पूर्ण आजारी पडायच्या महिनापर्यंत तिथपर्यंत सगळी रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग याच्यामध्ये आहे. वर्षभराची रेकॉर्डिंग म्हणजे प्रज्ञू बोललाय. प्रज्ञू लहान होता तेव्हा त्याचा आवाज पण आहे आणि मामेच्या एक्साइटमेंट होऊन बोलायचे ते सगळे रेकॉर्डिंग मध्ये आहे. वर्षा पाहिली पद्मचा आवाज आहे. 2023 मधली रेकॉर्डिंग आहे. तारीख पण आहे त्यामध्ये. तारीख बघ किती आहे? 11/14/2023. 11/14. त्या दिवाळीनंतर तर आपण आणलेली मुंबईला. प्रज्ञूचा आवाज आहे असं वाटतं प्राजूचा आहे. चालेल
पप्पा येईल कोणाला पाठवायची? मम्मीला आणायला हा हॅलो नाही बोल हा कुठे आहात त्याचा आहे बोल बोल हटो हटो माझा आवाज येत नाही तर बोल हॅलो आजीस अशी होती आजीस. ही व्हिडिओ ही रेकॉर्डिंग कधी जेव्हा मी जानेवारी महिन्यामध्ये आले आपण आलेलो होतो मध्येच आलेली मी झाडे तोडायचे व्हिडिओ केले वगैरे केलो होतो तिच्यासोबत. तेव्हा तिची रेकॉर्ड झालेली ही मला वाटतं आहे त्या टायमाला. आम्हाला त्यावेळेला असं काय अंदाजच नव्हता की तिच्या कॉलमध्येच रेकॉर्ड. जेव्हा आम्ही हे आता सगळं बघितलं ना त्यावेळेला आम्हाला स्वतःला वाटणार आहे किती मस्त तिच्या आठवणी राहील जे आपण तिच्याशी संवाद साधलाय तो सगळा ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे ते माणसाच्या शेवटी आठवणच राहतात ना. आठवणीत राहतात किती झालं तरी. माणूस कसा होता, स्वभाव कसा होता. आणि एक आहे की माणूस जिवंत असताना त्याची किंमत नसते, कोणालाच किंमत नसते. जेव्हा माणूस जातो ना हा गोष्टी होती सगळ्या गोष्टी पुढे घ्यायची अशा गोष्टी पाठवून नंतर लोक बोलतात. पण जेव्हा असतं ना तेव्हा त्या माणसाला कोणच सपोर्ट करत नाही. ही रियालिटी आहे लाईफची पूर्ण. माणूस असतो ना त्याची व्हॅल्यूच नसते कोणाला. पण जेव्हा तो जातो आयुष्यातून तेव्हा पाठवून सगळे बोलतात हा चांगला होता असं होतं. मला पहिल्यापासूनच जेव्हा पण मी म्हणजे असं विचार करायची ना जेवढं होईल तेवढं म्हणजे आपल्याला तिच्या आयुष्यात किती सुख देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न आम्ही करत होतो माझ्यासोबत. नाही आम्ही हे घर बांधायचं मेन रिझन तेच होतं. बऱ्याच जणांना असं वाटायचं की अरे लोक घर बांधतात कदाचित इकडे येतील कायमचे राहायला असं बऱ्याच जणांना वाटायचं. पण आम्ही खरं हे घर आम्हीसाठी बांधलेलं आणि एक दुसरं कारण की आम्ही परत इकडे येऊ शकतो. हो ना कधीतरी कधी. आणि तिची इच्छा असायची की असं मला घर पाहिजे वगैरे म्हणजे असं तिची इच्छा होती. म्हणजे तिला जेवढं सुख समाधान पाहिजे होतं ना ते मिळालं होतं नंतर आम्ही घर बांधलं. त्यांनी एक मला वाटतं 2 वर्ष तरी बुक घेतला. मध्ये मध्ये तिला मुंबईला घेऊन जायचो गेलेलो खूप वेळा. म्हणजे जेव्हा तिला असायचं कामं संपली जातात जरा येईल. जुन्या घरी असताना पण यायची, नवीन घरी असताना पण यायची. खूप काय म्हणजे अजून पण तिच्या आयुष्यात भेटलं असतं. पण बोलतात ना नशिबाच्या वेळी पुढे काय जाऊ शकत नाही असं आहे. आम्ही चाललो आता साखरीतनं घरी. बाबांकडे आलेलो होता घरी चाललोय. ती 4 गावाची जॉब तू म्हणतात ना साखर करीन. प्रज्ञू आलाय कुठे आता? गुरं आहेत का बघा तिकडं वाडा असेल बाच्या इथचा. हा आता गुरं पण कमी झालेत गावाला जास्त दिसत नाही कुठं. हे काठवाडे असतात. पहिले कर्दीच्या काट्यांचे बनवायचे ना आमच्याकडे असेच बनवतात. साखरेला असे बनवतात. आमच्याकडे कर्दीचे नसायचे तुमच्याकडे असायचे. आंबोलीला कर्दीच्या काटांचे तेव्हा काठवाडे बोलतात. पहिल्यापासून असेच बनवायचे. ते असा मात असतो वरती पेंडे असतात आणि हा साखरीच्या गावचा ग्राउंड आहे ते पूर्ण. आम्ही आले वरती दांडावर. मोती इथे घेते मोतीला दिल्या बिस्किट. बऱ्याच दिवसानंतर साखरीत आलो की मोतीची भेट होतेच. मामींसोबतच्या आठवणी मामींसोबतच असायचं मोती. आणि मोठे आम्ही दिसलेत आम्हाला तिथे खाली शेत आहे यांचं तिथेच ते आलं. मला वाटतं त्या कंपाऊंडात गेलेल्या कुठेतरी. तर त्या आत्ता आल्यात 5 वाजता येतात सगळी माणसं घरी. तर त्या येऊन परत इथे शेतात काहीतरी करायला. असा पूर्ण साखरी गाव खाली दिसतो हे बघा. आणि काही दिवसानंतर आहे ना इकडे पूर्ण आहे ना करवंद अशी जाळी फुलतील पूर्ण असे आणि त्याचा सुवास सुटेल. पूर्ण पांढरी फुलं येतात आणि पूर्ण असा आंबट सुवास सुटतो पूर्ण एरियामध्ये. तिकडे खूप आहेत करवंदीची जाळी आणि पूर्ण दरडी टाईप आहे. असं खाली गाव आहे. संध्याकाळची वेळ आता आलेलो घरी आणि साखरीत नाही यायला थोडा आम्हाला उशीर झाला. आम्ही मामाकडे थांबलो होतो. मामाच्या इथून आमच्या पप्पी मामीने आम्हाला शेवग्याच्या शेंगा दिल्यात ज्या खूप गावठी भारी असतात. त्या मुंबईत नेऊ आम्ही आणि थोड्या इकडे पण खाऊ. गावाकडची माणसं भेटतात आपल्याला नात्यागोत्यातली माणसं भेटतात त्यामुळे भारी वाटतं. गावाकडे जेव्हा पण येतो आम्ही त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी शेअर करत असतो. मामींची ह्यावेळेस आम्ही म्हणजे खूप मिस केल्या त्या गोष्टी त्या. साखरीत जायचो जेव्हा पण तेव्हा पण एक वेगळी ओढ असायची. म्हणजे आम्ही खूप असं एकदम एक्साइटमेंटमध्ये जायचो साखरेत. तिकडे पण मजा असायची. आणि आता सर्वच गावाकडे कोण नाही त्यामुळे गाव असं सामसूम वाटत होता.
काही असो, तुम्हाला या व्हिडिओत या गोष्टी दाखवल्या, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. खारीमध्ये जास्त शूट नाही केला कारण की लेट झालेला, पण आता फायनली घरी पोहोचलो आहे. 2 दिवसानंतर तुम्हाला बाकी काही व्हिडिओ असतील ते पण बघायला मिळतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमचे काही मेमरी असतील, आठवणी असतील, तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंट करून सांगा. तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर, सी यू, बाय.